श्री स्वामी समर्थ. तर माझं इथं आंघोळ वगैरे सगळं आवरलं होतं आणि कपडे पण आवरले होते आणि लादी पण पुसून घेतली मी आणि छोटीशी रांगोळी टाकून घेतली उंबरट्यावर. तर याला टी व्ही लावून दिलं नाश्ता करेल म्हणून. तर ह्याचा काय नाश्ता करतच नव्हता आणि माझा किचन ओटा आवरायचा होता, बाकी सगळं आवरलं होतं. त्यानंतर मी इथं गॅस पुसून घेतला, जेणेकरून रोज रोज धुवायला काय जमत नाही आणि गॅस पण खराब होतं, म्हणून मी इथं काय हे करून घेतलं नाही, तसंच पुसून घेतलं कापडानं, ओल्या कापड करून. आणि असं माझी घाई चालू होती, मुलगीला आणायला जायचं होतं स्कूलवरून. त्यानंतर मी इथं कुकर पण लावून घेतला, जेणेकरून ते आल्यावर जेवण मागितलं तर द्यायला पाहिजे म्हणून मी इथं सगळं आवरलं होतं. तर आता मी जायचं होतं मला ग्राउंडवर त्यासाठी. आणि हे बघू शकता, हा कुर्ता ऑनलाईन घेतला आहे. जर तुम्हाला हवा असेल तर लिंक म्हणून कमेंटमध्ये शेअर करा, लिंक भेटून जाईल. त्यानंतर मी ह्याला पण तयार केलं, ह्याला घेऊन जायचं होतं. एकट्याला काय घरी ठेवून जाणं शक्य नव्हतं, म्हणून मी याला पण तयार करून घेतलं. ह्याची बघा मस्ती चालू होती. आणि पावडर टिका लावूनच घेत नाही आणि विंचरून पण घेत नाही हा कधीच. तर असे त्याचे उद्योग चालू असतात. जसा की कृष्ण कसा वागतो तसंच हे करत असतो, खोड्या इकडं तिकडं पळ. भरपूर ह्याच्या पाठीमागं पळावं लागतं मला. त्यानंतर इथं बघू शकता, आम्ही दोघं पण तयार झालेलो. तिला आणायला जायला पाहिजे होतं मला स्कूलमध्ये आणि मी इथं चालली होती. तर बघू शकता, इथं मी रोडवर गर्दीच होती गाड्यांची, म्हणून मी त्याला ठेवलं बारक्याला पप्पापाशी त्याच्या आणि मी इथं गेली, ग्राउंडवर पोचली. भरपूर मुलं गेलीच होती. त्यानंतर इथं गाड्या लावल्या, त्याच्या खाली होता ग्राउंड आणि तिला घेतलं मी. त्यानंतर आली होती मी शंकराच्या मंदिरमध्ये. त्यानंतर इथं बघू शकता, तर नमस्कार करून घेतला. तरी जे फ्रेंड भेटले त्यांना वाटलं मी फोटोज काढतोय, म्हणून ते अशी शांत उभं राहिले होते, पण मी व्हिडिओ काढत होती. त्यानंतर आम्ही घरी आलो. मला काय बाकीचा व्हिडिओ काढता आला नाही, कारण मैत्रिणीच्या मुलाला पण आणायचं होतं. त्यानंतर इथं मुलगी आली, लाईट लावली, कारण अंधारच पडतो दिवसभर आमच्या रूममध्ये. तर तिनं लाईट लावला म्हणून हा मुलगा बंद चालू करत होता. तर बघू शकता ह्याची नाटकं किती चालू आहेत. त्यानंतर मला आमटी बनवायची होती, त्यासाठी मी टोमॅटो, लसूण आणि आंब्याची सोलं आणि सुकट घेतले होते. त्यानंतर मी इथं फोडणी मारून घेतली आणि इथं मी आमटी बनवून घेत होती दुपारच्या जेवणाला, कारण मी भात तेवढाच लावला होता कुकरमध्ये आणि भाजी वगैरे सकाळचीच होती, म्हणून मी काय भाजी भाकरी आता बनवणार नव्हती, कारण भात होतं, सगळंच होतं त्यामुळे. आणि इथं बघू शकता मी आमटी पण बनवून घेत होती आणि ही आमटी पण छान लागते, नक्की करून बघा. तर बघू शकता इथं लाल कसा कलर सुटलेला आहे. आपलं असं असताना हाऊसवाईफ असलो तरी आपल्याला कधी 1 वाजताच काय समजतच नाही. आणि मला तिला आणायला गेले तिकडंच वेळ झाला आणि बघू शकता इथं उशीर भरपूर झालेला मला, त्यासाठी माझी घाई गडबड चालूच होती. दुपारी 1 वाजलं तरी माझं चालूच होतं काम. आणि मी अशी आमटी बनवून घेतली दुपारच्या जेवणासाठी. तर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. इथं आमटी पण तयार होती माझी. त्यानंतर जेवण करून थोडा वेळ झोपून गेली. त्यानंतर मला हळदी कुंकूसाठी जाऊबाईच्या घरी जायचं होतं, म्हणून मी असा लुक केला होता. तर व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय फ्रेंड्स.